माझे शब्द आणि त्यांचे शब्द कदाचित तुम्हाला याची सांगड कशी लागते तुम्हाला मी आता सांगतो. आपण म्हणतोय की या खुनातील जे गुन्हेगार आहेत, जे अटकेत आहेत, त्यांना तर फाशी झाली पाहिजे. पण यांना कोणी म्हणजे यांना पाठबळ कुणाचं आहे, हे कुणाचे कार्यकर्ते आहेत, यांचे कुणाशी संबंध आहेत, या सगळ्या आरोपीला म्हणतोय आपण. जे निर्दोष आहेत त्यांना नाही, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच भूमिकेमध्ये हे जे अंजलीताई दमनी यांनी आता आरोप केलेले आहेत, तर त्याचे पुरावे दिलेले आहेत, तर ते पण न्याय मागत आहेत ना. ते पण ते पुरावे दिलेत, त्याच्यावर जी कारवाई आहे, जर कोणी दोषी असेल त्याच्यात तर त्याच्यावरच कारवाई होणार आहे ना. निर्दोष लोकांवर कारवाई करा असं कोण म्हणत नाहीये. ना काही लोकप्रतिनिधी करतेत, ना की सामाजिक कार्यकर्ते करतेत, किंवा आम्ही करतोय. आम्ही आरोपीला जशी फाशी द्या म्हणतोय, ज्यांनी खंडने मागितल्या, ज्यांनी खून केले, ज्यांनी अपहरण केले, त्याचप्रमाणे अंजलीताईने जे आज आरोप केलेले आहेत त्याची गांभीर्यानं दखल घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे त्याच्यात दोषी कोण आहेत त्याचे मुख्यमंत्री साहेबांना तपासणी करून, जसं की आता पालकमंत्र्यांनी जे शब्द बोलले, जे सुरेश अण्णा धस यांनी जे पुरावे दिले होते, आता ह्या गोष्टी मी पहिल्यांदा बोलायला लागलेलो आहे. कारण का तुम्ही विचारताय, तुम्हाला असं नाही वाटायला पाहिजे की मी का थांबतोय, का बोलत नाही. अण्णांनी जे पेन ड्राईव्ह दिलं होतं त्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी डीपीडीसीचे जे काही घोटाळे झालेले आहेत त्याच्यातनं जे पुरावे दिले होते, त्याच्यातून समिती स्थापन झाली. समिती स्थापन झाल्यानंतर त्याची आता चौकशी चालू आहे. त्याच पद्धतीनं त्या सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी हे जे पुरावे दिलेत त्याची चौकशी करण्यात यावी. म्हणजे महाराष्ट्राला कळेल काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात. कारण का प्रत्येक शेतकरी, शेतमजूर, म्हणजे कुठलाही घटक समाजातला, यांच्यासाठी जे सरकार धोरणं राबवतंय त्याच्यात मी पण एक शेतकरी आहे. तर यांची काय भूमिका असली पाहिजे, काय हे नेमकं प्रकरण आहे, याची माहिती समाजासमोर आली पाहिजे. मला ठीक आहे, मला त्याच्याबद्दल बोलताना जे आपल्या जिल्ह्यातले, राज्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचा विचार गांभीर्यानं मुख्यमंत्री साहेबांना करून पुढील कारवाई केली पाहिजे, असं माझं देखील मत आहे. म्हणजे तुमचं पण म्हणणं की त्यांनी मंत्री जायचं नाही? मला ते नाही म्हणायचं. मला काय म्हणायचं, त्यांनी जे आरोप केलेला आहे किंवा त्यांनी जे पुरावे दिलेले आहेत याची सखोल चौकशी करून जे कोणी त्याच्यात दोषी आहे त्याला ती शिक्षा भेटली पाहिजे. मग त्याच्यात उच्च नीच काही विषयच नाहीये त्याच्यात. ते पदावर कायम असल्यामुळे म्हणजे तपास यंत्रणेवर कुठेतरी दबाव येतो असं वाटतं. मी त्याबद्दल तपास अधिकाऱ्यांना बोललोय. याच्यात जर कुठं कुणी दबाव आणत असेल, याच्यात जर कुणी काही म्हणजे कुणाला प्रलोभन देत असेल किंवा याचा परिणाम जर या तपासावर झाला तर याची सर्वस्व जिम्मेदारी ही प्रशासनाची असेल. आणि हे सगळे पुरावे, सगळे जे काही याच्यातले गंभीर गुन्ह्यातले जे सगळे आरोपी आहेत, यांना जर कुठं कच्चा दुवा सापडला तर त्याची जिम्मेदारी सगळी ती प्रशासनाने घेतली पाहिजे, असं मी वारंवार सांगितलेलं आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.